निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली आहे। भाजपला सर्वाधिक देणगी मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी हल्लाबोल केलाय। त्यामुळे रोखे खरेदीवर 20 कंपन्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याच्या देखील दृश्य आहेत, पाहूया। निवडणूक रोख्यांची कोणत्या पक्षावर बरसात? कुणी दिली कारवाई रोखण्यासाठी रोख्यांची खैरात? रोखे खरेदीदार 20 कंपन्या वादाच्या भोवऱ्यात। निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्ष मालामाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांनी तब्बल 22,000 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत। देणगीदार कंपन्यांमध्ये अनेक वादग्रस्त कंपन्या असल्याचा आरोप होतोय। 20 कंपन्यांकडून 45% निवडणूक रोखे खरेदी झाल्याचंही यादीतून स्पष्ट झालंय। या 20 कंपन्यांमध्ये फ्युचर गेमिंग 1,368 कोटी, मेघा इंजिनिअरिंग 966 कोटी, क्विक सप्लाय चेन 410 कोटी, वेदांत लिमिटेड 400 कोटी, हल्दिया एनर्जी 377 कोटी, भारती समूह 247 कोटी, एसएल नायनिंग 224 कोटी, वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन 220 कोटी, केवेंटर फूड पार्क 194 कोटी, मदनलाल लिमिटेड 185 कोटी यांचा समावेश आहे। निवडणूक रोख्यांचा बहुतांश पैसा भाजपच्या खिशात गेल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय। अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यावरती ईडी कारवाई सुरू होती। ती ईडी कारवाई थांबवण्यासाठी शेकडो कोटी रुपयाचे इलेक्ट्रल बॉन्ड्स हे भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले। काँग्रेसने तर वेगळाच आरोप केलाय। वेदांता कंपनीला राजस्थानात 12,000 कोटींच्या प्रकल्पाच्या मोबदल्यात 39 कोटींची देणगी वसूल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। पिछले 5 सालों में बीजेपी को करीब 6,000 करोड़ रुपया मिला है इलेक्ट्रल बॉन्ड के रास्ते से। फ्युचर गेमिंग कंपनीबाबतही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे। फ्युचर गेमिंग कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 500 कोटींचा असताना या कंपनीनं 1,300 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी कसे केले असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। शिवाय ज्या कंपन्यांवर ईडी आयकरच्या धाडी पडल्या त्याच कंपन्यांनी निवडणूक रोखे खरेदी केल्याचा धक्कादायक योगायोग पाहायला मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।